माध्यमातून ओमी ओमी सर ओमकारजी शेटे आपण योगीजी मात्रे यांना इकडे पाठवायचं आहे। त्यांचा शुभ सन्मान आपण करू। विष्णू कोंडेकर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस। सामना 4 षटकाचा असेल। कमलेश कॉल करतील, टेलचा कॉल आणि इथे टॉस जिंकला टीम वाकलन संघाने फक्त निर्णय कळवायचा क्षेत्ररक्षण। सर थँक्यू सो मच। पुन्हा एकदा प्रेक्षकांना इथे मात्र मेजवानी पाहायला मिळेल। खरं तर तुम्ही स्पर्धा पाहता श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीशदादा स्मृती चषक आणि आता खरं तर तुम्ही पाहू शकता सेकंड राऊंडची पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। विनर विपक्ष विनर असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते टॉस जिंकला टीम मनीष 11 वाकलन संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा। सामना 4 षटकाचा असेल याची नोंद घ्या। क्षणाचाही विलंब न करता लगेच आपण मैदान गाठा। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। सूर्यकांतजी धुळे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले, त्यांनाही विनंती आपण मंचावरती या। आपलं मनपूर्वक स्वागत। थँक्यू राहुल, थँक्यू ओमकार आणि थँक्यू राहुल भोईर आणि राहुल चव्हाण। या आपण बोलूया सामन्याकडे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय। जगदीश स्मृती 2014 स्पर्धा आपण पाहतोय आणि 51 वर्षांमध्ये स्पर्धा पदार्पण करते। खरं तर 50 वर्षाचा सुवर्ण काळ पूर्ण केल्यानंतर ही स्पर्धा इथपर्यंत पोहोचली। आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय। स्वागत आहे सर्वांचं। बदलापूरवरील स्पर्धा आपण पाहतोय जगदीश स्मृती 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। या स्पर्धेचं वैशिष्ट्य तुम्हाला मित्रांनो मला खरोखर सांगायला अभिमान वाटतो की या स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफ्याज असतात त्या फार वेगळ्या असतात। मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 7.5 फुटाची ट्रॉफी दिली होती। यावर्षी बघा ट्रॉफ्यांचं लुक फार वेगळं आहे। ब्युटिफुल ट्रॉफी, खूप सुंदर ट्रॉफ्या, सर्वांना आकर्षित करणाऱ्या अशा ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात। बघा सुंदर व्ह्यू बघू शकाल आपण MTC लाईव्हच्या माध्यमातून। सुंदर ट्रॉफ्या कारण हे वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेत सातत्यानं आणि ह्या स्पर्धेत सातत्य खूप चांगलं तुम्हाला पाहायला मिळतंय। कारण कन्सिस्टन्सी आपण नेहमी पाहतोय, ट्रान्सपरन्सी, डिसिप्लिन या स्पर्धेत तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात। डेडिकेशन ही तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये आणि रिॲलिटी, विश्वसनीयता। आणि ह्या खेळपट्टीची चर्चा भरपूर झाली कारण मी ह्या हंगामामध्ये भरपूर खेळपट्ट्या पाहिल्या, मात्र मला ही खेळपट्टी फार आवडली। पाहताक्षणी प्रेमात पडावं। सकाळी मी या खेळपट्टीचा आवर्जून उल्लेख देखील केला, आवर्जून निरीक्षण देखील केलं। खूप सुंदर खेळपट्टी आहे। तिथे कोणत्याही प्रकारे पॅचेस नाही आहेत, खड्डे नाही आहेत। तुम्ही कशा प्रकारे चेंडू तिथे रिलीज करू शकता, तुम्हाला टर्न देखील मिळू शकेल, एक एन्जॉय करू शकता फलंदाजीला। कारण मगाशी जिथं खूप सुंदर चांगला उल्लेख केला की खेळपट्टी खरोखरच खूप सुंदर आहे। सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय। द मॅच विल बी ओनली 4 ओव्हर्स। 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय। पहिला सामना जिंकलाय तो मनीष 11 वाकलन संघ आणि त्याला फाईट करत जातं। मात्र विजेता संघ म्हणजे दक्षता 11 वडवली बी संघ, या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत। आमचा मान्यवर कक्ष दाखवला होता, भरपूर मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत असताना सर्वांचं आम्ही स्वागत करतोय। MTC ही फार चांगली वाहिनी आहे मित्रांनो, कारण ह्या वाहिनीच्या माध्यमातून क्लॅरिटी, क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते। आणि या वाहिनीचं अजून वैशिष्ट्य आहे की या वाहिनीमध्ये जे 2 कॅमेरे आहेत आमचे छोटे बंधू, त्यांना मी म्हणू 11 वर्षाची 2 मुलं एवढ्या कमी वयात या स्पर्धेला एक झालेलं देतात कॅमेऱ्याच्या माध्यमातून। ही खरोखर गौरवास्पद कामगिरी म्हटली जाईल या MTC लाईव्हच्या माध्यमातून। क्लॅरिटी विथ क्वालिटी या आपण सुरुवात करूया सामन्याला। वेळ वाया न घालवता सर्वात लाडकी स्पर्धा आपण पाहतोय, जी स्पर्धा बदलापूरच्या नेहमी घराघरात त्याची चर्चा होते, प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक शहरामध्ये आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या मनामध्ये राज्य करणारी स्पर्धा आपण पाहतोय ती जगदीश स्मृती चषक 2024। सामना 4 षटकात झाल्याची नोंद घ्या आपण। वाकलन संघाने नाणेफेकी जिंकून शतकशे स्वीकारलं। यस राहुल नागावचे आपले योगीजी मात्रे यांचा आपण शुभ सन्मान या मंचावरती करतोय। मी विनंती करेल योगीजी मात्रे आपण या। खरं तर नेहमीच आमच्या शब्दाला ते मान देतात आणि उपस्थित राहतात ते आमचे योगीजी मात्रे यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय। वैभव दादा आपण व्यासपीठावरती, आपली जागा आमच्या मनामध्ये। मासा कधी पाण्याला विसरतो का? नाही ना, मग आम्ही देखील तुम्हाला विसरणार नाही आहोत। आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत मी विनंती करेल। खरं तर आमचे हर्षदादा बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण योगीजी मात्रे यांचा शुभ सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती। मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, स्पर्धेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण योगीजी मात्रे यांचा शुभ सन्मान करतोय। नागावचे एक जबरदस्त उद्योजक आणि समाजसेवक योगीजी मात्रे त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय। ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। आज खरं तर मेजवानी महाराष्ट्राचा बुलंद आवाज खरं तर ओमकारजी शेटे सर आणि
साता समुद्रा पार जो आवाज तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतो आहे आणि तो आवाज रायगडची धगधगती मुलुक मैदानी तोप मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू राहुल. या आपण सुरुवात करूया सामन्याला. फार चांगला सामना दुपारचे वाजतात ते मात्र 1:35 होतात आणि दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय. गोलंदाज जीत ज्यानं मागच्या सामन्यामध्ये राऊंड विकेट पहिला चेंडू लॉफ्टेड लोका चेंडू बिरकावून दिला. पिवांचा सुंदर बापर. ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम दिस बॅट्समॅन अँड दॅट्स अ 4 रन्स. विशाल पाटील अत्यंत टचचा फॉर्मचा इनफॉर्मचा असा खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करत असताना माहिती आहे पिवन आपल्याकडे एकच आहे कारण 4 षटकांचा सामना आहे. फक्त एकच पॉवर प्ले असताना त्याचा जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि पहिल्या चेंडूमध्ये चौकार मारून सुरुवात करसा. क्लास टायमिंग. दिस इज अ क्लास टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर झाला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सीम आपलीकडं अजून एक चौकार. क्वालिटी शॉट फ्रॉम द विशाल. ऑन साइडला दुसरा चौकार ऑफ साइडला मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची धमक असणारा सक्षम फलंदाज. त्याचा दर्जा त्याचा क्लास ब्युटिफुल. सच अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन विशाल. थोडासा थांबला यालीमध्ये कट केला. व्हॉट अ शॉट. अमेझिंग टायमिंग आणि काय क्लास दाखवत असताना मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करत असताना पहिला चौकार लॉंग ऑनला, दुसरा चौकार एक्स्ट्रा कव्हरला, तिसरा चौकार थर्डमॅनला. आता फाईन लेग बाकी आहे बघायचा आहे तो क्लिअर करणं. फाईन करत असताना खूप चांगली फलंदाजी यासाठी तर विशाल ओळखला जातो. मागचे कित्येक वर्ष क्रिकेटवरती अतिरेक गाजवणारा वडवली बी संघ आणि तेवढीच दहशत निर्माण करणारा वाकळण संघ या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. जितनं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धाबा दिल्या, नंतर त्याने हॅट्रिक प्राप्त केली आणि फलंदाजी करत असताना 30 धाबा त्यांनी उभारल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारणारा गोलंदाजाला यालीमध्ये चांगली फटकेबाजी झाली. विशाल त्याचा क्लास दाखवत असताना सच अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम द विशाल पाटील. बो सुपर बॉलिंग. Good length, beautiful delivery with a good length and right direction also. Superb comeback from the जीतला पण नेहमी कमबॅक करताना पाहतोय कारण मागच्या सामन्यात देखील पहिल्या चेंडूवरती मंगेश वैद्यने त्याला चौकार मारला. नंतर मंगेशला वैद्यला त्याने 3 चेंडू बीट करून चौथ्या चेंडूवरती मंगेशची विकेट देखील प्राप्त केली होती. तोचा गोलंदाज कमबॅक फार लवकर करतोय. तोचा जीतला आपण पाहतोय. ओ ग्रेट बॉलिंग. यावेळी मात्र जास्त बाउन्स. सच अ ऑसम डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा बाउन्स. पहिले 3 चेंडूमध्ये 3 चौकार, मागच्या 2 चेंडूवरती 2 मात्र बीट चेंडू केलेत. हेच कमबॅक केलं. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द जीतच्या माध्यमातून आपण कमबॅक पाहतोय. बघा जेव्हा चौकार लागले तेव्हा फलंदाजीमध्ये बातचीत झाली नाहीये आणि 2 चेंडू बीट झाला. ऋतिक आणि विशालमध्ये बातचीत झाली. कट केला चेंडूला. व्हॉट अ शॉट. अमेझिंग टायमिंग अँड ग्रेट टायमिंग. दिस इज अ क्वालिटी शॉट वन्स अगेन. दिस इज अ ब्युटिफुल क्लास फ्रॉम द विशाल. चौकार दाखवलाय यामध्ये किती चांगला स्क्वेअर कट दाखवलाय आणि षटकाची होते सांगता या षटकामध्ये खूप काही घडलं. पहिला चौकार लॉंग ऑनला, दुसरा चौकार एक्स्ट्रा कव्हरला, तिसरा चौकार थर्डमॅनला आणि चौथा चौकार कव्हर पॉइंटला. क्लास बॅटिंग. 2 चेंडू तो बीट झालाय. मध्ये 4 चौकार दाखवले त्यानं आणि एकूण धावसंख्या दाखवती 16 बिनबाद. दमदार सुरुवात फ्रॉम द विशाल पाटील. जीतचं षटक संपलं. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गवासी जगदीश स्मृती चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जगदीश यांच्या आठवणीला कायम स्वरूपी मात्र उजाळ देण्याचं कार्य दिलीपजी बैकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दिलीपजी बैकर साहेब या परिसरात दमदार आणि खंबीर नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून भरपूर समाजसेवा बदलापूरच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा आहे. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. जगदीश स्मृती 2024 स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष 51. पहिल्या 25 वर्षामध्ये रौप्य महोत्सव, 50 वर्षामध्ये सुवर्ण महोत्सव आणि 50 वर्ष पार केल्यानंतर 51 वर्ष म्हणजे हीरक महोत्सव करे वाटचाल करण्याची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दुपारच्या रन्नात उन्हामध्ये सुरू असलेला सामना केतनची अनुपस्थिती या मागच्या सामन्यामध्ये या संघाला जाणवली नाहीये. बघायचं कारण मागच्या सामन्यामध्ये तब्बल 78 धाबा कुठल्या बाकलान संघानं प्रथम पंच करताना 5 षटकांमध्ये या सामन्यामध्ये चित्र बदललंय. टॉस जिंकून त्याने शतकचे स्वीकारलंय. विशाल नंतर मात्र ऋतिक पाटील पहिल्यांदा स्ट्राईक लाईन आहे. ऋतिक पहिल्यांदा मागचे 6 चेंडू तो नॉन टाकला होता आणि पहिल्यांदाच तो मध्ये स्ट्राईक लाईन. गोलंदाजी परिवर्तन उद्देश पाटील येत असताना उद्देशनं मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली. उद्देशकडे अनुभव चांगला आहे. त्याची गोलंदाजी फार चांगली असते. अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण भेदकता दाखवणारा क्लास आणि अटॅकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा आणि तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग मागच्या सामन्यामध्ये ऑन साइडला हुक करत असताना सच अ ग्रेट बॅटिंग. हाफ फलुती चेंडू घेत असताना अजून एक चौकार. फांडले क्लिअर करत असताना दमदार चौकार.
विशाल पाटील मात्र फाईन क्लिअर करू शकला नव्हता. मात्र आता लगेच फाईन ऋतिकनं क्लिअर केलं. दोन्ही फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करत असताना धावसंख्येला वेग वाढत असताना क्रिकेटचा स्टँडर्ड उंचावत असताना 5 चौकारच्या माध्यमातून आतापर्यंत 20 धावा. एकही सिंगल नाही, एकही डबल नाही, एकही ट्रिपल नाहीये, एकही अमांतर धावसंख्या नाहीये. 5 चौकारच्या मध्येनं 20 धावा. दमदार सुरुवात, बाउंड जास्त. येस ॲब्सोल्युटली. पंच आम्हाला हेच सांगत असताना मिस्टर अजित निकम सर आम्हाला सांगत असताना मॅन फ्रॉम बदलापूर सांगते इट्स अ वाईट बॉल, कारण जास्त हाईट होती. याला चेंडूला बाउंड जास्त दिला होता, शोल्डरचा जास्त वापर केलाय आणि चेंडूला मात्र बॅक ऑफ द लेन ठेवून मात्र बाउंड जास्त झालाय आणि हेच पंचाने पाहिलंय. याला मात्र इशारा केलाय, वाईटचा इशारा केलाय. अवंतर धावसंख्या पहिली वाढ होत असताना धावसंख्या पुढे मूव्ह होते 21 या धावसंख्येवरती. MTC लाईव्हची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. पुन्हा एकदा शॉट आपल्या चेंडू. याली मात्र उंची जास्त, लांबी ही कमी. चेंडू पुढे सरकलाय. फलंदाज बांधवण्याची दाट शक्यता आणि पहिलाच धक्का दिलाय. ऋतिक इज वॉकिंग बॅक. पहिल्या चेंडूत ऋतिकने चौकार मारला, नंतर मात्र थांबू शकला नाहीये. स्पीडअप करायचं त्याला खेळ आणि मात्र कमी षटकांचा सामना असल्यामुळे जास्त धावा घेण्याचा याली वेध होता त्याचा आणि ऋतिकची मालिक मात्र केली. संपुष्टात 3 चेंडूचा सामना केलाय, फक्त 4 धावा काढल्यात. ऋतिक इज वॉकिंग बॅक. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील याची आपण नोंद घ्यायची. 10वा प्रेक्षक किंवा एखादा खेळाडू जर आढळला तर पॅन्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची. ऋतिक, खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील याची आपण नोंद घ्यायची. स्पर्धा मोठी आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आहे. येस, आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि आपण स्थानापन्न व्हा, परंतु खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त 9 खेळाडू असतील. थँक्यू राहुल, थँक्यू. तुमचे देखील आभार व्यक्त करतो राहुल. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी स्वीकारत असताना काल आम्ही राहुलशी कॉन्टॅक्ट केला. 12:30 वाजेपर्यंत मैदानावरती होते. म्हणजे नुसतं फक्त कॉमेंट्री नव्हे तर आयोजकांना 100% सहकार्य करणारं हे असं व्यक्तिमत्व बदलापूरचं. कीप गोईंग, व्हेरी गुड जॉब राहुल भोईर. नाव बॅक टू क्रिकेट. राहुल चव्हाण आमच्या समेत आहेत. राहुल भोईर देखील आज आम्हाला जॉईन झाले. ओमकार शेट्टी महाराष्ट्रभर भ्रमण करणारे समालोचक आज आम्हाला जॉईन झालेत. कमलेश पाटील ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे उर्फ कावा, आक्रमक फलंदाज स्ट्रायकर एंडला. ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये मात्र बीट झालाय. चेंडूमध्ये गती बघा जास्त किती पाहायला मिळते. उद्धवचं हेच वैशिष्ट्य आहे. लेग बाईचा पंचाकडे इशारा होतोय. चेंडू बॉडीवरती ब्रश झालाय. उद्धववरती गती तेवढीच आहे ना, तेवढे त्याचा कंट्रोल देखील तेवढेच आहे. कारण मागचा एका चेंडूचा अपवाद वगळला तर आतापर्यंत खूप चांगली अटॅकिंग होण्याची दाखवली त्यानं. बाउन्स चांगला करतोय, शोल्डरचा वापर चांगला करतोय, रिलीज ऑफ डिलीज स्वतः लवकर फॉलो करतोय, बॅलन्स देखील करतोय आणि अचूक वेध घेताना खेळपट्टीचा खूप चांगली गोंजी केली आतापर्यंत. क्लास आणि अटॅकिंग बॉलिंगसाठी उद्धव ओळखला होतो. मात्र उद्देश माफ करा, अंकुश ठेवला त्यानं फलंदाजावरती. चांगली फलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी देखील. ऑन साईडला भिरकावून दिला. चेंडूमध्ये बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झाला तो पंचांचा एक्झॅक्टली मागे लॉंग लेगला. हो वॉट स्टार्ट. आणि हे जीत दाखवत असताना जीतच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा चेंडू जातो ना तेव्हा तो एक हुलकावणी देत असतो नॉनस्टेकच्या फलंदाजाला. तुम्ही कधीही गाफील राहू शकत नाहीये. जेव्हा जीतच्या हातामध्ये चेंडू असतो ना तो नॉनस्टेकला लवकर टार्गेट करतो. ही गोष्ट मगाशी देखील मी आवर्जून उल्लेख केला होता. धावसंख्येला आकार येतोय तो 23 या धावसंख्येवरती 1 बाद स्थिती आपण पाहतोय. फिल्डिंगमध्ये भरपूर चेंजेस. खूप चांगली वाहिनी MTC लाईव्ह. असं वाटतं की आम्ही 4K मध्ये ही स्पर्धा पाहतोय. ब्युटिफुल पिक्चर अँड सच अ ग्रेट क्वालिटी. ओव्हर दी विकेट. चेंडूचे मात्र गॅप शोधू शकला नाही. चांगलं कनेक्टिंग. एकदा पुढे 2दा बॅटचा मानस. थ्रो मात्र चांगला आलाय. उमेश चेंडूला बॅकअप देतोय फार वेगानं. गुड फिल्डिंग. एकच धाव फलकावरती. उमेशची देखील दादागिरी आपण नेहमी पाहतोय. चांगला क्षेत्रक्षासाठी गणला जातोय. चापडल्या त्याच्याकडं आणि खूप चांगला जोश दाखवत असताना चांगलं बॅकअप केलं. जवळजवळ 3 ते 4 पावलांचं अंतर कापत खूप चांगला थ्रो देखील दिलाय. मनगटी राखता सुंदर वापर करत असताना अंधा फलकावरती आकार येतो. पहिल्या षटकामध्ये 4 चौकार 16 धावा आणि जसा बाद झाला ऋतिक त्यानंतर मात्र थोडंसं फलंदाजानं फलंदाजावरती वर्चस्व निर्माण केलं. त्यामध्ये गोलंदाजच्या माध्यमातून गुड बॉलिंग फ्रॉम द उद्देश तेच आहे की फलंदाज थांबवायचं आहे. ओ वेगवान आणि भन्नाट वेग. स्ट्रॉंग अपील आणि पंच हे सांगत असता हाईट फॅक्टर होता चेंडूमध्ये आणि पंच सांगता की कोणत्या प्रकारे एज नाही आहे आणि जितनं थोडंसं अपील केलं होतं. पोलाईट अपील होतं. ॲक्च्युली स्ट्रॉंग अपील नव्हतं ते. आणि षटकाचे होते सांगता. पहिल्या षटकामध्ये आले होत्या 16 धावा आणि या षटकामध्ये धावा आले आमचे स्कोर आम्हाला सांगतील 8 धावा. एकूण धावसारखा धावा होते 24. बघू ॲक्शन रिप्ले. येस, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. एल्बोच्या खाली चेंडू लागलाय. ओ व्हॉट अ क्वालिटी अँड क्लॅरिटी फ्रॉम MTC. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. सच अ ग्रेट क्वालिटी. मी मगाशीच म्हटलं होतं की 4K ला आपण पाहतो की काय. येस, सुपर वर्क MTC. 24 धावा आणि तुम्ही बघू शकाल झुमिंगमध्ये देखील बघू शकाल स्लो अल्ट्रा मोशन. व्हॉट अ क्वालिटी. ओ व्हॉट अ क्वालिटी. सच अ ग्रेट जॉब
MTC. जेवढं कौतुक करतं तेवढं कमीच आहे. झुमिंगमध्ये देखील तुम्हाला दाखवलं जातं. ॲक्शन रिप्ले बघा, अँगलनं त्या अँगलनं, पुन्हा एकदा फ्रंट अँगलनं, क्रॉस अँगलनं, साईड अँगलनं सर्व अँगलचा वापर केला जातोय. व्हेरी गुड जॉब. 24 1. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये या षटकामध्ये धावा फार कमी आल्या आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 चौकार आपण पाहिले. मात्र मागचे 6 चेंडू पुन्हा एकदा नॉनस्टिकला असा फलंदाज स्ट्रायकिंगला आता येणार तो विशाल पाटील पुन्हा एकदा येणार. कमलेश येणार आता. मात्र कमलेश आला सेकंडमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती आला कमलेश. त्याला नेहमी प्रमोट केलं तर तिसऱ्या क्रमांकावरती. अत्यंत घातक फलंदाज. अजून बॅटचा फेस ओपन केला नाही त्यानं. बघायचं कधी बॅटचा फेस ओपन करा. 24 धाबा 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतला आपण सामना पाहतोय. आपण एन्जॉय करतोय जगदीश स्मृती 2024 सर्व खेळाडू सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. बदलापूरकरांच्या घराघरात राहणारी स्पर्धा, मनामनात राहणारी स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारी स्पर्धा, अत्यंत कमी कालावधीमध्ये लोकप्रिय आणि बहुचर्चित झालेली स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूरची अजून एक शान ती म्हणजे जगदीश स्मृती 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दिलीपजी बैकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण खरवईच्या या मैदानावरती पाहतोय. नवीन षटकाला प्रारंभ. उमेश पाटील एज लागले. चेंडू मागे निघून जातोय. ओ माय गॉड. चौथ्या अटेम्प्टवरती झेल टिपता आला नाहीये आणि झेल मात्र सुटलाय. कमलेशनं नॉनस्टिकला जाऊन सुटकेचा निश्वास सोडलाय मैदानावरती. कमलेश सारख्या फलंदाज जीवनदान देणं हे निश्चित वाकलन संघाला परवडणार नाहीये. गुड बॉलिंग. अति गती, भन्नाट वेग, अचूकता, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन सर्व गोष्टी आपण पाहिल्यात. आणि म्हणून तर वाकलन संघाचा क्लास क्रिकेटचा आणि वडोली बी संघाचा दर्जा नेहमी आपण पाहतोय. आणि जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांसमोर येतात ना, यूट्यूबला भरपूर प्रेक्षकांची दुपटीने संख्या वाढत असते. असे दोन नामांकित संघ या दुपारच्या रणंत्य उन्हामध्ये बदलापूर नगरीमध्ये आपला खेळ दाखवत असताना आणि प्रेक्षकांना मात्र बोलवत असताना व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर अँड व्हॉट अ मॅच. चांगला सामना एन्जॉय करतोय. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, याला मात्र हुक करायचा प्रयत्न, माफ करा. चेंडू इनर एज घेऊन मागे निघून जातोय आणि चेंडू निघून जातोय फॉल लेग रिजनला. दुसरा चौकार आपण पाहतोय या सत्रातील. मॅच एका बाजूला तुम्हाला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली, दीपकजी चव्हाण साहेबांचा संघ तुम्हाला पारमेल मुरबी आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय प्रज्ञेश 11 अंजूर हा संघ तुम्हाला पारमेल. खरं तर या स्पर्धेची पूर्णपणे डेकोरेशन ज्यांनी केले, रंगरंगोटी केली आहे ते आमचे संदीपजी धुळे आणि भाऊ धुळे यांचा संघ तुम्हाला पारमेल. दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. दीपक चव्हाण म्हणजे निश्चित पालकमंत्री प्रीमियर लीगचे ऑर्गनायझर. येस, कलंबोलीचे आमचे लॉजिस्टिक मुरबी संघ त्यांना उपलब्ध केलं. स्वागत आहे तुमचं देखील. दर्शकाला आकार विशालचं मी कौतुक करा विसरणार नाही. विशालनं संघाला सावरलंय. 9 चेंडूत 21 धावा कुठल्यात. आतापर्यंत 7 चौकार आपण पाहिलेत. या इनिंगमध्ये धावांचा वेग वाढलाय. मात्र 29 वरती एक 30 षटक मार्कस असताना 4 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतोय. ओव्हर द विकेट, भन्नाट वेग, किती वेग हा बघा चेंडूवरती. चेंडूला खाली डाऊन द लाईन केल्याचा प्रयत्न, फलंदाज ऑन साईड लगेच्या नादामध्ये बीट होतोय आणि किती भन्नाट वेग दाखवला जातोय. चेंडू दिसत देखील नाहीये, किती वेगावरती स्वार होतोय गोलंदाज. सच अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम द उमेश भोईर. चांगलं कमबॅक केलंय, कारण मगाशी चौकार आला होता, हुक केला होता फलंदाजानं. यामध्ये ती चूक सुधारताना, स्वतःवरती इम्प्रोव्हेशन दाखवताना गुड कमबॅक. ग्रेट बॉलिंग विथ राईट डायरेक्शन. सच अ ब्युटिफुल डिलिव्हरी. मगाशी चेंडू लेग स्टम्पला, आता मात्र ऑफ स्टम्पला प्रत्येक डायरेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि फलंदाज मात्र बीट करतोय. हे सातत्य तुम्हाला पाहायला मिळेल. वार पलटवार तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहायला मिळेल. गेम प्लॅनिंग पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघांना कंबर कसल्या सामना जिंकण्यासाठी. त्यांना माहिती आहे 2 मोठ्या संघांमध्ये सामना सुरू आहे, त्यामुळे जिंकणं फार महत्त्वाचं आहे. सच अ वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर. ऑन साइडला आता मात्र मॅग्निफिसंट स्ट्रोक. High back lip tremendous for wonderful timing. Amazing shot that was over the top of the long on. That's a big shot. That's a 6. चेंडू बीट झाल्यानंतर विशाल एवढा पेटून उठेल ना वाटलं नव्हतं, मात्र तो पेटून उठला अक्षरशः मैदानावरती आणि काय फटका दाखवला. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. हाय बॅक क्लिप, हाय एल्बो आणि किती प्रचंड ताकदीचा वापर केला आहे. सच अ परफेक्ट मिड ऑन द बॅट्स अँड व्हॉट अ लाईव्ह टेलिकास्ट फ्रॉम द MTC. षटकार 35 वरती एक दमदार सुरुवात. विशाल 27 वरती खेळतोय आतापर्यंत. चांगली फलंदाजी. मैदानाच्या चारही बाजूला धाबा कुठल्यात. एक असं क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये त्यांना धाबा कुठल्या नाहीयेत. सच अ ग्रेट बॅटिंग.
प्राऊड ऑफ यू विशाल. खूप चांगली फलंदाजी दाखवती, क्लास दाखवलाय. क्लासिकल फटकेबाजी करत असताना फटक्यांचा मोह मात्र त्याला आवडता येत नाहीये. सच अ ग्रेट बॅटिंग. लवली शॉट. यावेळी मात्र चेंडूला खोदून काढलाय. चेंडू टावा जर तो लॉंगॉनला अनंत कार्पेटचा पार वेगाला आलाय. एकदा पुढे दोनदा बॅटचा मानस. ग्रेट रनिंग मिड इन द विकेट. ग्रेट रनिंग. किती वेगाने धावा उभारल्यात. तिसऱ्या धाब्याचा मानस आणि 3 धाबा देखील पूर्ण. किती चापल्य बघा, किती क्वालिटी बघा, किती स्टँडर्ड बघा मेंटेन केलं या दोन्ही संघाच्या माध्यमातून. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की वडवली आणि वाकलन जेव्हा सामना होतोय तेव्हा युट्यूबला टिपटीनं प्रेक्षकांची संख्या का वाढते. एक चेंडू हातात असताना देखील 2 धाबा, नंतर लगेच तिसरी धाव पूर्ण केली आणि स्वतः जीत थोडासा नाराज झालाय. जीतनं चेंडू बघा खाली आपटून दिलाय, अदलून दिलाय आणि थोडीशी नाराजगी त्यांनी दाखवली. कारण त्यांना माहिती आहे वडवली संघासमोर फाईट करायची ती केतनच्या अनुपस्थितीमध्ये त्या चुकांना आळा घालणं ही काळाची गरज आहे हे सांगत असताना लुक ॲट द ॲक्शन रिप्ले स्क्रीनमध्ये बघू शकाल आपण. बॅट ग्राउंडिंग केली, फलंदाज पोहोचला देखील होता आणि हात लागलाय बघा स्टंपला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. झुमिंगच्या माध्यमातून बघू शकाल आपण स्टंपला हात लागला, कारण चेंडू लागलाच नाहीये, चेंडू पडला आणि हात लागलाय. सच्चा दूध का दूध, पाणी का पाणी. 38 लॉस ऑफ दी 1 विकेट. कमलेश खेळतोय 2 वरती. मात्र विशालचं मी कौतुक करेन. विशालने 13 चेंडूचा सामना करत आतापर्यंत 30 धावा कुठल्यात आणि 38 धावा धाव फलकावरती. टॉस जिंकल्यानंतर वाकलन संघाने क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आणि फलंदाजीला आमंत्रित केले. ते यावेळी मात्र वडवली संघाला खूप चांगला सामना दोन्ही संघाच्या माध्यमातून. दक्षता 11 वडवली या नावानं हा संघ आज खेळतोय. तर मनीष वाकलन, जीजी स्पोर्ट वाकलन या नावानं हा संघ उतरलाय मैदानावरती. 3 षटकांची सांगता, 38 धाबा धाबावरती 1 बाद स्थिती आपण पाहतोय. बघायचे शेवटच्या षटकामध्ये किती धाबा येतील आणि किती मोठा सामना प्रेक्षकांसाठी परभणी ठरेल मात्र शंका नाहीये. फार चांगली स्पर्धा आपण पाहतोय, प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. आमचे निलेश मराठे, मी मगाशीच म्हटलं की 7:30 वाजता ते मैदानावरती आले होते. आम्ही 9:20 आलो. मात्र त्यांची प्रचंड मेहनत आम्ही पाहिली. त्यांच्यासोबत पंकज मोळे, दीपेश मराठे, अमरीश मराठे, धीरज मराठे, कुमार नवळे, प्रथमेश बैकर आणि आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व वन मॅन शो दिलीपजी बैकर साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. ब्युटिफुल ट्रॉफीज, 1 लाख प्रथम पारितोषिक असते स्पर्धा. बदलापूरची अजून एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येते. आजपासून या खेळाला प्रारंभ होतोय. या स्पर्धेला 3000 प्रेक्षक वॉचिंग करतात. हा सामना स्वागत आहे तुमचं. कारण मी मगाशीच म्हटलं होतं जेव्हा वाकलन आणि सामना वडवलीमध्ये येतो ना तेव्हा टिपटीनं प्रेक्षकांची संख्या वाढत असते. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. कुठेही जाऊ नका. शेवटचं षटक मोतीराम भोईर कॅप्टन ऑफ द टीम आलाय. येस राहुल. मंडप डेकोरेटर्स सागर भंडारी किंवा संदीप धुळे आपण कुठे असेल तर व्यासपीठाकडे या. मंडप डेकोरेटर्स सागर भंडारी किंवा संदीप धुळे आपण कुठे असेल तर व्यासपीठाकडे या. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 17 धावा, पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 14 धावा. विशालला थांबवणं फार कठीण झालंय. विशालनं 32 धावा आतापर्यंत कुठल्याच 14 चेंडूचा सामना केलाय. थांबून त्यानं फलंदाजी केली मैदानावरती. त्याला माहिती आहे खेळपट्टीवर थांबणं माझं किती महत्त्वाचं आहे. कारण विशाल सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. यावर्षी देखील मागच्या काही वर्षामध्ये त्यानं क्रिकेटमध्ये आपला अक्षरशः अधिराज्य गाजवलं. तो विशाल खूप फॉर्ममध्ये आहे सध्या आणि तो त्याचा फॉर्म दाखवत असताना विशाल खेळतोय 32 वरती. कमलेश त्याला साथ देतोय 2 धावसंख्येवरती. दोघांमध्ये 34 धावांची भागीदारी. तिसऱ्या विकेटसाठी धावसंख्येला आकार आलाय 40 वरती 1. फुल टॉस चेंडू, लवली शॉट, जस्ट टायमिंग, ब्युटिफुल टायमिंग and what a fantastic shot from the विशाल. फक्त गेट टच केलं चेंडूला. सच अ ग्रेट बॅटिंग. अजून एक षटकार. रस्ता फटकेबाजी विशालच्या माध्यमातून तो खेळतो 38 वरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे षटकातील. बघायचे 50 धावा तो पूर्ण करणार का. He is just away from 12 runs from the 50. So let's see he will complete 50 or not. Such a great batting. विशाल खरोखर प्रेमात पाडलं सर्वांना. काय फटकेबाजी केली मैदानावरती. किती क्लास दाखवलाय, किती स्टँडर्ड दाखवलाय, किती क्रिकेटचा लेवल वाढवलाय. सुपर बॅटिंग मैदानावरती. रोशन, वेलकम रोशन. मुरबीचे संघाने रोशन यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. अंजूर संघाला विनंती आपण यायचंय. टॉस केला जाईल. इनिंग मध्ये 2 धाब्याचा मानस. मोतीरामने चेंडू फेकलाय करा. जीतनं अपील देखील केले आणि पंचाने रेफर केले. ते तिसऱ्या पंचाना बघायचं तर रनआउट साठी पुन्हा एकदा DRS सिस्टमचा वापर केलाय. डिसिजन रिझर्व्ह सिस्टमचा वापर केलाय आणि पंच सांगतील फिरोज सर आहेत देता. बघितलं जाईल इथे. चेंडू बघा किती लवकर बॅकअप केला. मोतीरामने किती लवकर थ्रो केला. जीतनं तो थ्रो गॅदर देखील केला आणि बघायचं फलंदाज बाद आहे की नाहीये. डेंजर एंडला फलंदाज आहे विशाल. डेंजर एंडला फलंदाज आहे जो 38 वरती खेळतोय
12 धावा त्याला कमी आहेत 50 काढण्यासाठी. एक धाव त्यानं पूर्ण केले. 39 वरती ऑलरेडी पोहोचलाय तो. आता बघायचं आउट आहे की नाहीये. फार महत्वाचा निर्णय असणार आहे आणि चॅलेंजिंग जॉब असणार आहे मात्र फिरोज सरांसाठी. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट बिकॉज इट्स अ व्हेरी क्लोज एन्काउंटर नाव इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. सो लेट्स सी पंच काय निर्णय देते याच्यावर लक्ष असणारच आपल्याला. 46 धावा एक गडी बाद आपण पाहतोय. 3.2 षटकांचा सामना झालाय. हा तिसरा चेंडू आहे. एकदा पूर्ण केले. बॅट ग्राउंडिंग झाली की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. फलंदाज फ्रेम मध्ये आहे की नाही महत्वाचं आहे. आणि जेव्हा चेंडू लावलाय तेव्हा फलंदाजी बॅट ग्राउंडिंग यावेळी झाली की नाही बघायचे. पॉपिंग क्रीज मध्ये हा फार महत्वाचा विषय बनलाय. सच अ ग्रेट जॉब MTC. प्राऊड ऑफ यू. काय क्वालिटी आणि क्लॅरिटी दिली मैदानावरती. सुपर. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या उन्हामध्ये असं वाटतं की 4K मध्ये स्पर्धा आपण पाहतो की काय झूमिंग करून पाहिलं जात आहे स्क्रीनवरती. आणि फलंदाज नॉट आउट. यस नॉट आउट मैदानावरती. वडवली संघाने निश्वेचा सुटका सोडलाय आणि हा फलंदाज जाऊन पोहोचेल विषयाला. आता मात्र 38 वरून तो पोहोचणार. 40 वरती फक्त 10 धावा त्याला कमी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. बघायचंय जीतनं या स्पर्धेमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. मागच्या सामन्यात हॅट्रिक प्राप्त केले तर विशाल या स्पर्धेमध्ये 50 धावा पूर्ण करून का नवीन विक्रम प्रस्थापित करणार का. विशालची खेळी संघासाठी खरोखरच मादक ठरले आणि संजीवनी देवाण ठरले. ती मात्र वडवली संघाला धावसंख्या दापावरती आता पोहोचतात ते 48. लॉस ऑफ द 1 विकेट्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ पर्याप्त मैदानावरती. फाईट सामना क्लास क्रिकेटचा दर्जा उंचावताना हे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. दुपारच्या रंधनत्या उन्हामध्ये विशालनं मात्र काय फलंदाजी केली लाजवाब. 16 चेंडूमध्ये 40 धावा कुठल्यात त्यानं. व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय विशाल. सच अ ग्रेट बॅटिंग. गोलंदाज मोतीराम ऑन साइडला खेळला अलॉंग द कार्पेट. ऑन ड्राईव्ह केला. चेंडू टावर जातो लॉंगाला. एकदा पुढे केले. 2 धाब्याचा मानस आणि पाहता 2 धाबा देखील पूर्ण. जीतनं चलाकी केली मात्र तेवढ्या चलाकीने चेंडू उचललाय. नॉन स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा पंचाने सांगितलंय इट्स अ नॉट आउट. यट्स इज अ नॉट आउट. फलंदाज नाहीये. 42 धाबा वरती खेळतो तो विशाल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगलं होतं उमेशचं आणि उमेशचं थ्रू देखील चांगला केला. जीतनं बॅकअप देखील तेवढं चांगलं दाखवलं मात्र जीतनं पुन्हा एकदा चलाकी दाखवली. मोतीरामचं बॅकअप नॉन स्ट्राईकला होता. गोलंदाज एंडला मात्र फलंदाज फ्रेम मध्ये आहे आणि ऑलरेडी तो पोहोचला. बॅट ग्राउंडिंग झाले. शेवटचे 2 चेंडू. लवली शॉट. अमेझिंग टायमिंग आणि चेंडू निघून जातो तो लोकांच्या डोक्यावरनं भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. एकदा जरा जोरदार टाळे होते विशालसाठी. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक नॉक बाय विशाल पाटील. ही इज अ लिटरली ऑन द फायर. शेवटचा चेंडू. द फर्स्ट लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. धावसंख्या दापालकावरती वाऱ्याच्या वेगानं 56 धाबा कुठल्यात. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. लवली शॉट. यस डिझेट 2 मिनिट थांबायचं. 48 धाबा दापालकावरती वैयक्तिक करतोय विशाल. 56 धाबा दापालकावरती बघायचा शेवटचा चेंडू आणि विशाल 50 धाबा पूर्ण करणार का. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय विशाल. इज अ लिटरली ऑन द फायर. सुरुवातीपासून सुरुवात केली त्यानं. पहिल्या षटकामध्ये 4 चौकार. पहिला लॉंग ऑनला, दुसरा एक्स्ट्रा कव्हरला, तिसरा त्यानं दाखवला थर्डमॅनला आणि चौथा दाखवला स्लीपर कव्हर रिझन मध्ये. मैदानाच्या चारही बाजूला धावा कुठला फलंदाज. व्हॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी केली मैदानावरती आणि वाकलन संघाला स्वतः विशालने मैदानावरती सुरुवातीला आला फलंदाज. अजूनही मैदानावरती खेळतोय. तब्बल 24 मिनिटं झाली तो मैदानावरती खेळतोय. काय स्टॅमिना आहे आणि काय क्लास आहे आणि काय दर्जा दाखवलाय मैदानावरती. खरोखरच भारावून सोडलं. शेवटचा चेंडू बघायचे 50 धावा पूर्ण होतात का विशालच्या मैदानावरती. लक्ष असणार आहे. एक लक्षवेधी आपण पाहतोय या मैदानावरती दुपारच्या नंतर उन्हामध्ये. जगदीश विशाख 2024चा ऑन साइडला नाही जमलं. एज लागली. जे चेंडू खाली. फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती बाद झाला तो विशाल. मात्र विशालसाठी एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया आपण विशालचं. 48 धाबा त्याला कुठल्याच मैदानावरती वैयक्तिक आणि धावसंख्या दापालकावरती 56-57 धावांचं लक्ष असणार आहे ते वाकलन संघासमोर. मनीष 11 वाकलन संघासमोर. मी विनंती करेल दोन्ही टीमची कॅप्टन आपण या. आपण नाणी फिकीचा कौल करतोय. एका बाजूला तुम्हाला संघ पाहायला मिळेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली 11 मुरबी. रोशनजी पाटील त्या संघाचे कॅप्टन पोहोचलेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये
प्रज्ञेश शिलेबन गावदेवी अंजूर टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. मी विनंती करेल वैभवजी पवार आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. वैभवजी पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आम्ही करू. टॉस आपण करू कॉमेंट्री बॉक्समध्ये. खरं तर आज तुम्हाला पुन्हा एकदा मेजबान ऐकायला मिळेल. ओमकारजी शेट्टी सर जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस खेळाला सुरुवात होईल टॉस आपण करतोय. येस नाणेफेकीचा कौल आपण करूयात. आजच्या दिवसातील अजून एक फ्रेश सामना, पहिल्या फेरीतील तिसरा सामना. टॉस इथे जिंकलाय टीम मुरबी संघाने. निर्णय कळवायचा आहे. खरं तर मुरबी संघ आपण पाहतोय नेहमीच चांगला क्रिकेट तुमचा असतो, परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी पाहिलं तर 2 संघ झाले होते. आज या मैदानावरती दोन्ही संघ एकत्र आहेत. पूर्ण टीम आहे एकत्र. काय म्हणाल खरं तर तुमच्या माध्यमातून देखील प्रेमनाथ 11 ट्रॉफी नक्कीच मोठं आयोजन आम्हाला प्रकाश ज्योतिर्लिंग स्पर्धा पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे. परंतु आज इथे बदलापूर नगरीमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. इथे आल्यानंतर कसं वाटलं काय सांगाल? सुंदर ग्राउंड आहे. या ग्राउंडवर आम्ही भरपूर वेळेला खेळलेलो आहे. जुलैच्या टुर्नामेंट इथं झालेले होते पहिला, तेव्हा खेळलेलो. थँक्यू सो मच. क्षेत्ररक्षण कार्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. समोर आपण पाहतोय खरं तर अंजूर संघ. हा मैदान अंजूर संघासाठी देखील भरपूर लकी आहे. 2 वेळा नक्कीच मंगेजी धुळे साहेबांची स्पर्धा चॅम्पियन राहिलेत आणि आज देखील तुम्ही इथे मात्र दाखल झालात. समोरचा संघ आपण पाहतोय खरं तर मुरबी संघ तुम्ही पाहू शकता. या संघाच्या गेस आधी कधी फाईट झाली होती? खूप वेळा झालेली आहे आणि रोमांचक सामने झालेले आहेत दोघांमध्ये. तर अजून आता मजा येईल. ग्राउंड पण तसा चांगला आहे, तर दोघांमध्ये टफ फाईट प्रेक्षकांना चांगली भेटेल. अंजूर ज्याला हार नाही मंजूर असं म्हटलं जातं. खरं तर तुमच्या गावातील चांगले खेळाडू आपण पाहतोय. खरं तर तुमच्या टीममध्ये लेजंड खेळाडू विश्वाजी म्हात्रे आज इनॅक्शनमध्ये असतील? नाही, इनॅक्शनमध्ये ते नसतील. आणि 2 प्लेयर अजून शॉर्टेज आहेत आमचे, मुकेश पाटील आणि संकेत मनेरा करून. तर तरी आम्ही अपकमिंग स्टारला अजून आम्ही चान्स दिलेला आहे, तर त्यांना अजून तयार करतो आणि ती मॅच आम्ही चांगली खेळू. खरं तर भिवंडी म्हटलं तर क्रिकेटची बंडरी म्हणून म्हटलं जातं आणि तुम्ही भिवंडी तालुक्यातून आलात. भरपूर चांगला खेळ तिकडे देखील आपण नेहमीच पाहतो. परंतु इथे आल्यानंतर कसं वाटलं काय सांगशील या स्पर्धेविषयी? खरं तर जगदीशदादा स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. मानकिरकरांचं नियोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. जगदीशदादांनी आम्हाला चान्स दिला खेळण्याच्या इथं, हे आम्हाला आभार आहे. आणि ग्राउंड बघायला गेलं तर ग्राउंड खूपच चांगला आहे. खेळायला खूप चांगली मजा येईल आणि प्रेक्षकांना मजा येईल सामना बघायला. खरं तर जगदीशदादा आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खरं तर त्यांच्या नावाला उजाळा देण्याचं काम आपण नेहमीच करतोय. तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज येते टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक 11 कलंबोली दीपकजी चव्हाण साहेबांचा संघ. मुरबी संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आमंत्रित केलं पुन्हा एकदा टीम गावदेवी क्रिकेट संघ प्रज्ञेश 11 अंजूर संघाला बॅटिंगसाठी. आणि दुसऱ्या डावाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मानेरे गावचा बुलंदाबाज राहुलजी भोईर सर. धन्यवाद. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संग दिला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संग दिला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोई नुरी. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच राहुल चव्हाण यांचा आपण आवाज ऐकला. पुन्हा एकदा आज पुन्हा जिम्मेदार त्यांच्यावरती असणार येणाऱ्या 4 दिवसामध्ये. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महत्त्वाची मॅच आणि सेकंड डावाला सुरुवात. पहिला बॉल फुलर लेन पासून सुरुवात केलेली आहे. बॉटमनचा सुंदर वापर ऑन साइड लावण्याचा पडका डीपमध्ये चांगली फिल्डिंग. तिथनं फेक देखील अचूक पाहायला मिळाली आपल्याला कल्पेश पाटीलची. वेगानं 2 धावा कंप्लीट करत असणार आणि मिड विकेट चांगली पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट, एक शानदार क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण का जेव्हा 2 संघ खेळतात तेव्हा त्यांची चर्चा असते अखंड महाराष्ट्रभर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ते 2 संघ आपल्याला आज इन ॲक्शनमध्ये या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. वलरीच्या अगेन्स्ट वाकलन 8-9व्यांदा या सीझनमध्ये बघतो आपण आमना सामना झाला आहे आणि एक चांगली मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. कमलेश वेगवान चेंडू, काय फटका पाहायला मिळाला. सुंदर शॉट होता आणि हा चेंडू पाठवला पुन्हा स्क्रीनच्या दिशेनं. 4 धावा. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. काय फटका, काय टायमिंग आहे, काय क्वालिटी आहे, काय क्लास या खेळाडूकडे. मिस्टर 360 हॅक्झेट फटक्याला नाव काय द्यावं हा मोठा प्रश्नचिन्ह पडलेला आहे.
जबरदस्त स्लॉक साठी गेले. त्याच्यानंतर हा चेंडू ऑफस्टिक वरती होता, तिथनं कव्हर करून मारणे एवढं इझी नाहीये. यासाठी सराव खूप गरजेचा आहे. जबरदस्त ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. रंगतदार सामना जरूर पाहायला मिळेल. पुन्हा फुलर लेनचा चेंडू बॉटमचा सुंदर बाबा डीप मध्ये फिरलो, तिने वेगाने पोहोचले. जीतचा कॉल सेकंडचा. यस नो वेट, रनआउटची विकेट मिळेल का विकेट? थर्ड अंपायरला इकडे विचारायचा आहे, थोडासा क्लोज आहे आणि हा निर्णय बघूया आता कुठल्या टीमच्या बाजूने जातोय. बघूया आपण ऍक्शन रिप्लाय. अति घाई संकटात असं म्हटलं जातं. फटका सुंदर होता, रन घेण्याचा प्रयत्न पुन्हा होता, तिथं बघतो आपण जीतचा पुन्हा नकार दिवसानंतर पुन्हा यस नो वेट. याच्यामध्ये थोडासा वेळ गेला आणि तिथे फायनली बघूया काय झालेलं आहे. टच अँड गो आणि एक्झॅक्ट निर्णय काय? क्लोज आहे हा निर्णय. अंपायर जवळून बघताय एक्झॅक्ट काय झालेलं आहे. निर्णय आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. टेलिकास्ट जबरदस्त सुंदर टेलिकास्ट आहे. तिकडे बघतो आपण एक्झॅक्ट झालेलं काय आणि बॅट जे आहे ते ग्राउंडिंग झालेली आहे का नाही, थोडीशी मागेत. या सगळ्या गोष्टी आवर्जून बघतील. बेल्स कधी पडले जमिनीवरती, या सगळ्याचा आवर्जून अभ्यास आणि अंपायरने फायनल सांगितलेलं आहे. रनआउटची विकेट. मोठा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये वाकड्यांना ऋषी बात. ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. इथनं जर थांबला तर ऋषी तर त्याच्या बॅटमध्ये अजून काय मोठे फटके आपण जरूर बघितले असते. रनआउटची विकेट मोठा धक्का लागत असताना वाकलेल्या या मॅच मध्ये संघाची धावसंख्या बघतो आपण 7 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. 1 खेळाडू बाद, 7 धावा 1 खेळाडू बाद अशी परिस्थिती सध्या तरी या मॅच मध्ये. टार्गेट 57चं आहे. जशाच तसं प्रति उत्तर वाकलन देईल का की वडवली संघ या मॅच मध्ये काय चेंज करेल? चेंज द गेम. वडवली बी आहे नावामध्ये बराचसा काय समोर वाकल्याने त्यांना देखील विसरून जमणार नाही. जीत भोईर असे बरेचसे प्रसंग अशा बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिलेत वाकलनला, हे विसरून जमणार नाही. वेगवान चेंडू, पूलचा फटका जबरदस्त आहे. हा देखील चेंडू जाईल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमक शॉट, सिक्सर. खरं तर पालघर विभागातील अजून एक मोठा संघ आता इथे शुभागमन झाले आपण पाहू शकता. आमचे धानिव संघाची मनियारजी हाफिज यांचे इथे मात्र शुभागमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीनं धानिव टीमचा अष्टपैलू खेळाडू खरं तर विश्वनाथ जाधव यांचा देखील शुभागमन झाले. विनंती आपण या मंचावरती हाफिज भाई आपको आना आहे आणि त्याच्यासोबत विश्वनाथ जाधव आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आक्रमक शॉट अर्ध्या विकेट चेंडू होता त्याला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीत होईल ना आता जिम्मेदारी घेतलेली. ऋषीची विकेट रनआउटची आहे. इथनं आता जिम्मेदारी घ्यावी लागेल. एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल. तो क्रिकेट खेळत असताना मॅच मध्ये जबरदस्त मजा तुम्हाला पाहायला मिळेल या महत्वाच्या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल कमलेश. वेगवाने चेंडू, प्रचंड वेगानं रॉकेट सारखा चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. काय वेग होता, काय टप्पा होता तुम्हाला पाहायला मिळेल रिप्ले मध्ये. जबरदस्त बॉलिंग करत असताना वेगवान चेंडू बाकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बघतो आपण बॅटच्या वरून बरोबर विकेट किपर ऋतिक पालीच्या हातामध्ये आपल्याला विसरताना पाहायला मिळाला. ग्रेट बॉलिंग. याच दरम्यान खरं तर ज्यांचं आदर्श घेऊन आम्ही देखील समालोचन शिकलो, ज्यांचा आवाज नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतो, ते आमचे खरबे गावचे सुनील आप्पा भगत साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले. विनंती या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. 4 धावा. आपल्याकडे कमी आहे कारण का आज उशीर देखील झाला. सामना सुरू होण्यासाठी 11:30 वाजता पहिला चेंडू पडला होता आणि फर्स्ट डेला थोडासा वेळ लागतोच. आता सहकार्य करावं. पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जशाच तसं प्रत्युत्तर वाकड्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला सध्या तरी टेलिव्हिजन सेटवर तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल. का फटका होता, हुक करायचं होतं, टॉप एज लागली आणि लक फॅक्टर असं आहे की चेंडू आपण बघितला फाईन लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, लॉंग लेग मध्ये, आणि त्याचा रिझल्ट पुन्हा एकदा जीतच्या बाजूला. आणि एकूण पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या
17 धावा स्कोर बोर्डवरती आहेत आणि विजयासाठी बघतो अजूनही आपण या मॅचमध्ये 40 धावेची गरज आहे. येणारा चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 40 धावा असं इक्वेशनचं समीकरण या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. जगदीश स्मृती चषक 2024 हे क्रिकेट टुर्नामेंट 51 वर्ष आहे. चला बघतो आपण मागच्या 50 वर्षांपासून ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. जे बरेचसे सिनियर ज्येष्ठ खेळाडू आहेत मानकिवलीचे त्यांनी ही परंपरा अजूनही निर्यात ठेवलेली आहे. आणि आता बघतो आपण दिलीप जबैकर असतील किंवा श्री गणेश मानकिवली असेल किंवा त्यांचे जे माजी खेळाडू असतील त्यांनी ही सातत्यानं हा संकल्प म्हणा किंवा क्रिकेटसाठी त्यांच्या माध्यमातून हा डेडिकेशन म्हणा सुंदर पाहायला मिळतो. 51 वर्ष या क्रिकेट टुर्नामेंटचं आणि बघतो आपण ही महत्वाची मॅच वाकलन आणि मैदानाच्या आतमध्ये वडिलीमध्ये पाहायला मिळते. 17 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. सेकंड मध्ये बॉलिंग मार्कवरती शुभम पाटील विकेट टेकर बॉलर आहे आणि त्याला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आणेल टीमचा कॅप्टन महत्वाचा षटक घेऊन सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती. साकिंग एंडला अविनाश भोईरे पुलचा प्रयत्न मिसामिंग आहे. झेलची संधी डाऊन द बॉल फिल्डर चूक होणार नाहीये. कल्पेश पाटीलला तिथं पकडलं असेल आणि संपलाय अविनाश भोईरचा खेळ. दुसरा धक्का लागत असताना 17-2 वाकळण. पांडुरंगजी मराठे काका यांचाही शुभाग बदल आहे आणि आमचे निलेशजी कालेकर अर्थातच पेट्रोल भाई यांच्या माध्यमातून सकाळी माहुलगाव संघ आपण पाहिला ते माहुलगाव संघाचे पुरस्कर्ते त्यांचाही शुभाग बदल आहे. हार्दिक मनपूर्वक स्वागत. विश्वनाथ जाधव आणि त्याचबरोबरीनं मनियार हाफिज आपणास विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ मानकिवली वरिष्ठ मान्यवर ग्रामस्थ मंडळ खरवई आणि ग्रामस्थ मंडळ जोविली या पंचकृषीतील जे कोणी वरिष्ठ मान्यवर आले असतील आपल्यास विनंती आपण मंचावरती या. आपलं जगदीशदादा स्मृती चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. विकेट इथनं मी मगाशीच उल्लेख केली की हा विकेट टेकर बॉलर आहे आणि पहिलाच बॉलवरती शुभम पाटीलने विकेट घेतली. दुसरा धक्का लागत असताना वाकळणला नवीन बॅटर केतन मात्रे नाही तर केतनचा बंधू किरण मात्रे आपल्याला बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळेल. 2 खेळाडू बाद आहेत. 17 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. शुभम पाटील नेक्स्ट बॉल. ओ द विकेट अतिरिक्त बॉन्स अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. 1 4 दी ओव्हरचा इशारा लगेच देत असताना आपण बघितला यावेळेचा हा चेंडू जास्त हाईट होता जास्त बॉन्स होता आणि अंपायर लगेच सांगितलं का व्हाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा काही धावा मिळतील आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. 18-2 वाकलन या मॅच मध्ये 57 धावायचा पाठला करत असताना जबरदस्त ही मॅच मध्ये दुपारचा क्लायमेट आहे गरमागरम वातावरण आहे मात्र मॅच देखील तेवढीच चांगली क्वालिटी पाहायला मिळते. या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट एक जबरदस्त स्टँडर्ड तुम्हाला क्रिकेटचं पाहायला मिळेल यामध्ये शंका अजिबात नाही. ओ द विकेट नेक्स्ट बॉल शुभमचा. पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल. दबाव प्रेशर आहे. किरण अगोदरच अटॅक मध्ये आहे की त्याला माहिती की इथं आक्रमण करावंच लागेल. विकेट गेलेली आहे मात्र 57 जर चेस करायचे असतील तर आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल पहिला बॉल पासून आणि तोच प्रयत्न करत असताना मात्र बॅक टू बॅक सेकंड बॉल बघतो आपण व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोर वूडवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 19 ला 2 वाकलन. 57 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. शुभमने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली त्याच्यानंतर सेकंड बॉल व्हाईट थर्ड बॉल व्हाईट मध्ये बघूया इथनं मात्र पुढचा चेंडू कसा असणार आहे. या मॅच मध्ये जबरदस्त हा सामना पाहायला मिळतो आपल्याला चांगली मॅच पाहायला मिळते. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. आपण लगेचच मॅच ऑन करा जास्त वेळ घेऊ नका. वडवली 19 धावा पुस्तकावरती आहेत. 57 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. जबरदस्त आपल्याला मॅच मी मागाशी देखील सांगितलं जेव्हा जेव्हा या 2 टीम येतात तेव्हा ऑनलाईनची देखील संख्या व्ह्यूअर्स जे आहेत ते तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. हा स्टँडर्ड क्रिकेटचा आणि हा बॉल नो बॉल चा इशारा अंपायरच्या माध्यमातून बघतो आपण येत असताना याच्या अगोदर 1 4 ओव्हरचा इशारा त्याच्यानंतर बघतो आपण की हा नो बॉल घोषित केलेला आहे. निर्णय तुम्हाला आता मात्र इकडनं बघतो आपण जो अंपायरने दिलेला आहे तो तुम्हाला मान्य करणं गरजेचं आहे. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी आणि हा अतिरिक्त चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. अंपायर कॉल नो बॉलचा आहे म्हणून आपण फील न घेता तर लगेचच थर्ड अंपायर यासाठी आहे नाहीये.
यासाठी तिसरे पंच नाहीत विशाल असे आम्हाला मॅनेजमेंट सांगतेय, तर आपण लगेचच मॅच ऑन करावी ही नम्रतेची विनंती आहे. रनआउटसाठी तुम्ही रेफर करू शकता, अन्यथा आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नाही आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे सध्या तरी बघतो आपण ज्या अनुषंगाने 4 ते 5 कॅमेरामॅन कव्हर करतायत. मग आता जसं आमच्या मॅनेजमेंट कमिटीने सांगितलेलं आहे त्या हिशोबाने आपल्याला खेळ करावा लागेल. चला आपण प्लीज थोडंसं घाई करावी. अरे ऑलरेडी आपण बऱ्याचशा मागे आहोत, आपल्याला अजून इथनं बऱ्याचशा मॅच कव्हर करायच्या आहेत, म्हणून आपण लगेचच मॅचला सुरुवात करू. 20 धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ही मॅच तुम्हाला शेवटपर्यंत रंगतदार पाहायला मिळेल. या मॅचमध्ये तुम्हाला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. या मॅचमध्ये शेवटपर्यंत संघर्ष करताना या दोन्ही टीम पाहायला मिळतील, यामध्ये शंका अजिबात नाही. 20 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अजून बघतो आपण विजयासाठी बराचसा संघर्ष करायचा आहे. मात्र इथनं शुभम पाटीलचा हा षटक निर्णायक असेल या ओव्हरमध्ये, तो देखील जरूर कमबॅक करेल. 3500 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स आहेत सध्या तरी ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे या मानाच्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. 51 वर्ष या क्रिकेट टुर्नामेंटचा. चांगला चेंडू फुलरलेनचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, संदेश भरपूर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल डबल इथनं जरूर मिळेल. दोघांमध्ये कॉम्बिनेशन जो महत्वाचा असतो, कॉर्डिनेशन खूप महत्वाचा असतो. तर 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 पुढे स्कोर बोर्डवरती. रनचे 2 22 धावा, 2 खेळाडू बाद. 57ची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी वाकळेन संघाला. काय मॅच पाहायला मिळते आपल्याला. तेवढीच चांगली क्रिकेट टुर्नामेंट देखील आपण एन्जॉय करत आहोत. जगदीश स्मृती चषक 2024 ही क्रिकेट टुर्नामेंट मागच्या 50 वर्षांपासून नियोजन होतोय. मागच्या 50 वर्षांपासून ही परंपरा आजही कार्य ठेवलेलं आहे, सातत्य ठेवलेलं आहे. आणि आज बघतो आपण 51 वर्ष आणि हा पहिला दिवस, आणि या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला एक थरार नाट्य सामना पाहायला मिळतोय या महत्वाच्या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल, चांगला शॉट आहे, समोर खेळत डीप मध्ये फिल्डर त्याला बीट करून चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेने धडकतोय. येत असताना हा सिक्सर. नक्कीच पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. काय फटका सजवला, हेलिकॉप्टर शॉट. चेंडूची लेंथ आपण बघितली, जो टप्पा होता तो ऑफ स्ट्रिक वरती पिचिंग होती, तिकडे प्रयत्न केला फिल्डरनं, मात्र फिल्डरच्या बऱ्याचशा डोक्याच्या वरून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करत असताना मी मगाशी सांगितलं केतन जरी नसला मैदानाच्या आतमध्ये, किरण सांगत असताना मेहुना, आणि इकडनं त्यानं आक्रमणाला सुरुवात केली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती स्कोर बोर्ड आहे. अजून जर आपण या मॅचचं इक्वेशन बघितलं, 28 धावा धावपलकावरती आहेत. मॅच बघतो आपण अजूनही बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला इक्वेशन पाहायला मिळेल. 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 29 धावीच्या मॅचमध्ये गरज आहे. विकेट्स इथं नाव आहेत. विकेट्स घेतल्या तर मॅच बनू शकेल, विकेट्स घेतल्या तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. अन्यथा दोन्ही खेळाडू खेळले शेवटपर्यंत तर जीत नावामध्ये जीत आहे. आपल्या बाजूने कधी बाजी टर्न करू शकेल तेवढी ताकद, तेवढी धमक या खेळाडूमध्ये, हे विसरून जमणार नाहीये. सेकंडला पुन्हा एकदा किरण म्हात्रे सज्ज खेळण्यासाठी. शुभमचा पुढचा बॉल, गती कमी केली आहे, फटका देखील सुंदर आहे. डीप मध्ये फिल्डर ऑडियन्स मधून असतील. बॅक टू बॅक धमाका पाहायला मिळतोय. हे असलेला सिक्सर. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. काय फटका होता, चर्चा जीतची होती. मात्र किरण सांगतो की माझी देखील नावावरती रेकॉर्ड आहे. मी देखील 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकलेले आहेत, मारलेले आहेत, आणि आता तोच प्रयत्न मला करायचा. संघ समोर वडवली आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना इकडनं हलगजीपाला करून जमणार नाही, आक्रमण करावं लागेल. तो आक्रमक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. रन्स आपण बघतोय स्कोर बोर्ड 34 झालेला आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 14. येणारा 14 बॉलमध्ये विजयासाठी 23ची गरज आहे, विकेटची गरज असणार आहे. मात्र अशीच काही फटकेबाजी झाली, असंच काय अजून एखादा फटका लगावला त्या मॅच मध्ये पूर्ण आपल्याला दबदबा इथं बघतो आपण, दबदबा आणि जो वर्चस्व आहे तो वाकड्यांचा पाहायला मिळेल. यामध्ये शंका अजिबात नाही. षटकाधी पुलिचून घेऊन तयार पुन्हा एकदा बॉलर शुभम. बाकूला जाऊन पंच केलेला आहे, फटका मिस, सामिंग डाऊन द बॉल, फिल्डर उत्तर दिलेला. तिकडे बघतो आपण डीप मध्ये पॉइंटला गवसलेत. परतावा लागेल फायनली किरण म्हात्रेला मैदानाच्या बाहेर. तिसरी महत्वाची विकेट. हा तिसरा धक्का वाकड्यांना लागत असताना 34ला 3.
डीपले पाहायला मिळेल. बाकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, थोडीशी ताकद कमी पडली. शॉटमध्ये अलिव्हेशन नव्हतं, पॉइंटला बरोबर तिकडे बघतो आपण अनिल आहेत आणि अनिलला इकडनं चूक केली नाही. फिल्डिंगचा सँडर तर वडवलीमध्ये आपण आवर्जून बघतो. असे काही जे फिल्डर आहेत त्यांच्याकडनं चुका होणं किंवा मिस्टेक होणं आजवर आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघितलं नाहीये. तो सँडर आपल्याला अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विकेट घेतली किरणची आणि किरणची ही विकेट आता इथनं पुन्हा सातत्य देईल, इथनं पुन्हा कमबॅक करण्याची एक नवीन उमेद तयार केलेली शुभमला. बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारचा कमबॅक असेल आणि कशा पद्धतीने खेळ हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. चेंडू शिल्लक 13 बॉल मध्ये 23 धावेची गरज आहे. उमेश नवीन बॅटर, चेंडूला बॅटचा संपर्क लांब पर्यंत अजिबात नाहीये. इथे असं बघतो आपण यावेळेचा हा डॉट बॉल आणि हा चेंडू चांगला होता. 2 चेंडू 2 सिक्सर आल्याच्या नंतर किरण मात्रेची विकेट, त्याच्यानंतरचा डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा कमबॅक वडवलीचा. आता बघतो आपण चेंडू शिल्लक 12 आणि 12 बॉल मध्ये 23 धावेची गरज आहे. मॅच मध्ये थरार नाट्य सामना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन जाईल यामध्ये शंका अजिबात नाहीये. आणि एक जबरदस्त टॅलेंटेड क्रिकेट आणि टॅलेंटेड खेळाडू तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतील यामध्ये देखील शंका अजिबात नाहीये. यस डीजे यो मानकिवली वाला, अरे कोंद्रे गाला यो मानकिवली वाला. तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. त्याच्या नावाची चर्चा झाली, जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. या अंबरनाथची शान आहे रे, बदलापूर शहराची शान आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू डीजे. सुंदर संगीत आमचे दिलीप शेठ बैकर आमचे बंधू आणि सुंदर आपण बघतो संगीत देखील आपण ऐकलं. सातत्यानं समाजसेवा असेल अशामध्ये कार्यात आपण त्यांना आजवर बघितलेला समाजसेवा, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याच्यानंतर बघतो आपण क्रीडा क्षेत्रासाठी आवर्जून त्यांचा कौल लागलेला आहे आणि त्यांची चर्चा असते. आता काही दिवसामध्ये कमी सून ते आता बैलगाडी क्षेत्रामध्ये देखील जबरदस्त येतीलच यामध्ये शंका देखील नाही. चांगला चेंडू फुलवण्याचा ऑन साईडला, फक्त दिशेतल्या डीप मध्ये फिल्डर नाहीयेत, रन चांगला मिळतील. हा एक्झिट फिल्डर आहे कुठे, मिड विकेट पूर्ण खाली होता आणि जिथं तिथेच खेळायला फटका मिळतील. धावा 4. चुका बऱ्याचशा कमी आपण बघतो वडवलीकडनं. मिड विकेटला फिल्डर नव्हता, मिड विकेटचा फिल्डर बराचसा स्क्वेअर होता आणि त्याचा फायदा घेतला जीत भोईरनं. या 4 धावा इथं मिळतील. मॅच आपल्याला इथं नक्की थोडीशी खुली होताना पाहायला मिळते. आता वडवली कधी इथनं चेंज करेल गेम. हा देखील फटका सुंदर आहे, जीत भोईरचा आक्रमक शॉट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. सगळी गेम याच दरम्यान बदलापुरातील नामांकित पॅकर खरं तर पलक 11 या नावाने म्हात्रेपाडा असेल, बडवली बी असेल, नेहमी जे संघ बांधत असतात ते आमचे एरंदाडचे बाळूदादा बोराडे यांचंही शुभ आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर वाडेकर संघ 4 तारखेला खेळणारे या स्पर्धेमध्ये त्या संघाचे पुरस्कर्ते दिनेशजी यशवंतराव मॅम फ्रॉम इवे बदलापूर त्यांचाही शुभ सन्मान आपण करतो. मी विनंती करेल अमोलजी बैकर साहेब आपण दिनेशजी यशवंतराव यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. विलासजी बैकर साहेब आपणास विनंती आपल्या शुभ असते आपण दिनेशजी यशवंतराव यांचा शुभ सन्मान करायचा. तर मॅच इथनं बघतो आपण खुली करत असताना जीतनं काय फटका केला, काय टायमिंग होतं प्रचंड सुंदर. आणि जीतला तुम्ही अर्धा विकेट चेंडू टाकल्याच्या नंतर तुम्हाला तो मिड विकेट अथवा स्क्वेअर लेगच्या बाहेरून आणावा लागेल. तेवढी ताकद, तेवढी धमक या खेळाडूमध्ये. मॅच ओपन होते. आता पुन्हा एकदा बघतो आपण 10 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 13ची गरज आहे. विकेट इथं नावी, विकेट इथं नावी.
विकेट्स घेतला तरच मॅच बनू शकेल. मी मगाशी देखील बोललो की जीत जर शेवटपर्यंत खेळला तर एक हाती हा विजय संपादन करू शकतो, तेवढी ताकद या खेळाडूमध्ये. 4000 पेक्षा जास्त प्रेक्षक बघा, आजचा पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये किती प्रेक्षकांनी आनंद हातापर्यंत घेतलेला आहे. कारण का जेव्हा जेव्हा वडोली वाकलनचा हा कॉर्डिनेशन असतो, कॉम्बिनेशन असतो, सामना असतो, तेव्हा तेव्हा प्रेक्षक आनंद घेत असतात. अजून एक फटका सुंदर डीप मध्ये हा चेंडू जाईल पुन्हा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. काय फटका आहे, काय टायमिंग आहे, काय इझिली शॉट खेळलाय. बॉटम बघा किती चांगला आहे आणि अक्षरशः हा फटका बनवला आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 50 धावा स्कोरवरती टीमच्या विजयासाठी फक्त 7 धावेची गरज. अक्षरशः धुमाक होया मैदानाच्या आतमध्ये. थर्ड मॅनला हा चेंडू आता सुटकेचा श्वास सोडला असावा. एक धावीतनं मिळते आणि एका धावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले. बघतो आपण 51 वरती स्कोर बोर्ड आहे आणि बघतो आपण आता चेंडू शिल्लक असण्याचा अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त 6 धावेची गरज आहे. 8 चेंडू 6 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये सोपं झालं. या पुढच्या अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येते. अंजूर संघाचा आजवरचा आपण इतिहास बघितला बदलापूरचा, तर जेव्हा जेव्हा अंजुरला तेव्हा तेव्हा ट्रॉफी त्यांनी अंजुरामध्ये भिवंडीमध्ये घेऊन गेलेला आहे. हा त्यांचा इतिहास आहे. समोर मुरबी आहे. यावेळेचा हा फटका मिस टायमिंग, जेलची संधी जरूर होती. सेकंड डावीतनं मिळेल का विकास तिकडे पोहोचण्यासाठी थोडासा वेळ त्याने घेतलेला आहे. तिसऱ्या डावीतनं मिळेल का, अति काही संकटात नाही, गरज होती का, हा मोठा प्रश्नचिन्ह. परतावं लागेल जीतला मैदानाच्या बाहेर. या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकेल यामध्ये शंका अजिबात नाहीये. खेळाडू बाद. सुंदर सॉन्ग आहे आणि इकडं वडवलीला संधी दिलेली आहे आणि वडवली टीमला जेव्हा जेव्हा संधी आले तेव्हा तेव्हा वडवलीनं कधी कधी या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये म्हणा किंवा कुठल्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये म्हणा त्यांचा पुन्हा एकदा वापसी आपण बघितलं किंवा त्यांची जी आत्मशक्ती असते पुन्हा कमबॅक करायचा प्रयत्न असतो आणि जीतची जी विकेट मिळालेली आहे ती विकेट कदाचित या मॅच मध्ये चूक झाली का वाकलनची. जीतनं सगळं काय ठीकठाक केलं मात्र तो सामना त्याला जिंकता आला किंवा त्याला फिनिश करता आला नाहीये. इथनं ही विकेट महत्वाची आणि या मॅच मध्ये इकडनं कमबॅक होईल का ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. 7 चेंडू शिल्लक आहे, 4 धावेची गरज आहे. चांगला शॉट आहे डीप मध्ये बघतो तिकडे आपण फिल्डर देखील पॉइंटला आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग. इथनं पुन्हा धावा काय मिळतील का, एक्झिट चुका होत असताना आणि धावीत एक सिंगलच मिळते. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोर बोलतो आपल्याला एकूण धावा पाहिजे 54. 6 चेंडू शिल्लक आहे, 3 ची गरज आहे. ही मॅच अजूनही संपली नाहीये. समोर बघतो आपण चेंज द गेम वडवली संघ आहे. शेवटपर्यंत संघर्ष करण्याची ताकद कुवत या टीम मध्ये आहे. यस जीज आहे. कंपल्सरी आम्ही सकाळी देखील सांगितलं दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकतील दोघांना माहिती आहे आणि जे टीम खेळणार त्यांना देखील माहिती असावं कारण का राहुलने जेव्हा लॉट झाले तेव्हा सांगितलं होतं की चेसिंग आणि टेसिंग कंपल्सरी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी 3 धावेची गरज आणि चेंडू कोणाच्या हातामध्ये विशाल पाटीलकडे. विशालने असे कारनामे बऱ्याचशे वेळ केले, 1 नव्हे 2 नव्हे तर बऱ्याचशे वेळ केलेले आहेत आणि आता पुन्हा बघतो आपण विशाल गोरसे विरुद्ध सामना होता उसाटण्याच्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये लास्ट इयर. त्याच्या अगोदर 2022 मध्ये आय थिंक तेव्हा 3 धावा डिफेन्स केला होता गोरसेच्या अगेन्स्ट. तो विशाल पाटील आता वाकलनच्या अगेन्स्टचा कारनामा करेल का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. 6 मध्ये 3 बनवायचे आहेत. पहिला बॉल घेऊन तयार विशाल पाटील. पहिला बॉल
बॉटमॅनचा सुंदर वापर डीप मध्ये बघतो आपण. चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी, 2 धावा इकडनं मिळणार आहेत. आता जवळ आहे, आता बराचशा जवळ आहे, आता विजयाचा सुगंध भरपूर जवळ आहे आणि तो दुर्मवतो देखील आता खेळाडू कक्षामध्ये. 5 मध्ये अजून एक धावेची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी. आता बरेचसे फिल्डर जे आहेत ते जास्त क्लोज येतील, त्यांना माहिती की इथनं 5 मध्ये फक्त एकच धाव रोखायची आहे. विकेट्स घेतल्या तरच इथनं मॅच बनवू शकते, अन्यथा 5 मध्ये एक धाव सध्या तरी समीकरण सोपं आहे. आता क्रिकेटमध्ये कधी कधी अशा गोष्टी होत असतात आणि त्या पाहायला मिळतील का हे देखील मोठा प्रश्नचिन्ह. 5 चेंडू विजयासाठी एका धावेची गरज. अंजुर संघ पुढच्या मॅच मध्ये तयार आहे. मुरबीच्या अगेन्स्ट मोठा संघर्ष देखील आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पण सध्या या मॅचची परिस्थिती ऑल इज वेल वाकलन जरूर आहे. मग ते विजयासाठी एका धावेची गरज आहे. विशाल चांगला चेंडू आणि इकडनं हा व्हाईट बॉल आहे. हा व्हाईट बॉल आहे. अशा प्रकारे बघतो आपण सामना जिंकला मैदानाच्या मध्ये. वाकळांना अभिनंदन वाकळांना संघाने हार्ड लक चेंज द गेम वडवली. बीचा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि देऊया आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन. पुन्हा 27 धावांची मॅरेथॉन इनिंग अक्षरशः तुटून पडला मैदानाच्या मध्ये. नाव त्याचं जीत भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस जाऊया पुन्हा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच राहुल चव्हाणकडे. थँक्यू सो मच. पाटील आपण याचा आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. जागृती स्पोर्ट्सचे खरं तर विशाल पाटील आपणास विनंती आपण या मंचावरती आपला शुभ सन्मान करण्यात येईल. आणि रुपेश मराठे आपण कुठे असेल तर व्यासपीठाकडे या. रुपेश मराठे आपण कुठे असेल तर व्यासपीठाकडे यायचं. मार्दमाचा किताब आपण देतोय. यस मी विनंती करेल पांडुरंगजी मराठे काका आणि आमचे सुनील अप्पा आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही देतो या मॅचचा मार्द मॅच. आणि त्याचबरोबरीनं दिनेश यशवंतराव आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आम्ही मार्द मॅच देतोय. यस या मॅचचा मार्द मॅच खरं तर ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये खरं तर चमकदार कामगिरी करत असताना जीत भोईरला आपण देतोय या मॅचचा मार्द मॅच. खरं तर रुही ऑप्टिशियन यांच्या माध्यमातून एक चांगला गॉगल शंकरजी विषय यांच्याकडनं आणि देवदाजी भगत साहेब त्यांच्याकडनं एक सुंदर कॅप आणि आयोजकाच्या माध्यमातून ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. सुनील अप्पा आपण या. सुनीलजी भगत साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मार्द मॅचची ट्रॉफी. यस मार्द मॅचची ट्रॉफी आपण देतोय जीत भोईरला. यस जीत भोईर सोबत आपण थोडीशी चर्चा करू. एक चांगला क्रिकेटर आहेत. खरं तर आज केतन मात्र टीममध्ये नव्हता, परंतु पहिला सामना देखील तुम्ही बॅटिंग चांगली केली, जिंकलात. आणि आज आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये धावा भरपूर चांगल्या झाल्या होत्या वडोली टीमच्या, परंतु त्यांच्या अगेन्स्ट आज खेळत असताना मनामध्ये काय होतं, स्वतःवरती किती विश्वास होता, मागच्या खेळाडूवरती किती विश्वास होता की या धावा आपण बनवू शकतो, कारण वडवली संघ म्हटला तर एक मोठा संघ आहे, गोलंदाजीचा तोफखाना आहे. नक्कीच 4 ओव्हरमध्ये मोठा स्कोअर होता आणि असं वाटलं होतं की कुठेतरी दर्पण येईल. पण सध्या किरण आणि आवी ऋषी हे तिघे पण चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, कारण 2-3 मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतात आणि अशीच बॅटिंग करत राहिलो तर नक्कीच आम्ही जिंकू. आणि विश्वास होता, कारण विकेट चांगली होती आणि आधीच्या मॅचमध्ये सुद्धा बॅटिंग केली होती, तर विश्वास होता की या धावा चेस करू शकतो आणि तसंच घडलं आणि चांगली बॅटिंग झाली. आज केतन मात्र टीममध्ये नाही आहे, त्याची कमी भासती आहे का? हो, एक चांगला प्लेअर आहे की केतन आणि निश्चित त्याची कमी नक्कीच भासेल आम्हाला, कारण तो चांगल्या टचमध्ये आहे आणि त्याची कमी नक्कीच भासेल. पण कित्येक वेळा केतन बाहेर खेळत असतो आणि गेल्या वर्षी पण कित्येक वेळा तो बाहेर खेळला आहे आणि तो उपस्थित नसताना सुद्धा आम्ही कित्येक फायनल मारलेत आणि आजही नक्कीच प्रयत्न करू. आज देखील त्याच रंगात आणि त्याच जोशात फॉर्ममध्ये हा संघ उतरलाय. विशालदादा पाटील आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. यस, शुभ सन्मान करण्यात येईल, कारण विशाल पाटील म्हटले तर नेहमीच त्यांचं प्रेम आहे मानकीवरी गाभावरती आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असते नेहमीच त्यांच्या माध्यमातून काही ना काही पारितोषिक, मग बॅट असेल त्यानंतर शूज असेल, कूलर असेल, असे पारितोषिक ते नेहमी देत असतात. आणि या स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी बैकर साहेब आणि जे स्पर्धेला लीड करतात ते आमचे निलेशजी मराठे यांच्या शुभ हस्ते आपण विशाल पाटील यांचा शुभ सन्मान करतो. एक चांगला क्रिकेटर आहे,
भरपूर चांगला क्रिकेट नेहमीच ते खेळत असतात आणि आज त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. सामन्याला सुरुवात एका बाजूला मुरबी तर दुसऱ्या बाजूला अंजूर आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील आमचे साथी समालोचक ओमकारजी शेटे सर. धन्यवाद. ग्रेट बॅटिंग जीत अंडर प्रेशर 57चं टार्गेट आणि जी बॅटिंग आज जीत भोईरने केली ती लाजवाब होती. अनेक वेळा ह्या रायव्हलरीज समोर येतात आणि प्रत्येक वेळी हे बॅटल आपण नेहमी पाहिलं वडवली ब आणि जी स्पोर्ट्सच्या दरम्यान. आजचा संघर्ष जीत भोईरचा अविस्मरणीय असेल वाकांच्या पाठीराख्यांसाठी, कारण आज जे दडपण जे दबाव होतं आणि आज कप्तानच्याला सीनातान लाईक अशी बॅटिंग जीत भोईरकडनं पाहायला मिळाली. अभिनंदन आणि भरपूर साऱ्या विजयाच्या शुभेच्छा टीम वाकळणला. आणि हार्ड लक म्हणूयात आपण विशाल पाटील, विकास आणि टीम चेंज द गेम वडवली बला. जगदीश स्मृती चषक 2024 आजचा पहिला दिवस आपण पाहताय. पहिल्या दिवसामध्ये आज क्रिकेट स्पर्धा आहे आणि पहिल्या दिवसाच्या मॅचेस अगदी क्लोज जातात आणि चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते.